काही काही लोक तर म्हणतात समृद्धीनं प्रवासच करू नका. समृद्धीनं प्रवास करा, पण प्रवास करत असताना प्रवास सावकाश करा. कधीतरी गाडीच्या स्टेअरिंगवर बसल्यानंतर मी सांगत असतो की तुमचं कोणीतरी घरी वाट पाहत आहेत. तुम्ही काही देशाचे पंतप्रधान नाही, जिल्ह्याचे पालकमंत्री नाही, कलेक्टर नाही, म्हणजे तुम्हाला 2 तास लेट झालं. मी आमच्या कैलासला सुद्धा सांगत असतो, भाऊ 2 नाही 4 कीर्तन दिवसातून कर, पण मापात घे. खरं सांगतोय महाराज, ही वस्तुस्थिती आहे. 2 कीर्तन नाही 5 कीर्तन करा, पण मापात करा. 5 आणि 7 हजार रुपयासाठी 300-400 किलोमीटर. आता यानं 4 व्हीलर घेतली नाही तर हे बावळं 200-200 किलोमीटर 2 व्हीलरवर पळत होतं महाराज. लोक तुम्ही गेल्यानंतर फक्त एवढंच म्हणू शकतात, कैलास खूप चांगला गायक होता. मदत तुझ्या घरच्यांना कोणीच करणार नाही. आपण हे सिर सलामतो पगडी, शेवटी जे होणार आहे ते होणारच आहे, पण आपण सावध राहणं काय गरजेचं आहे. विठ्ठल